नमस्कार. आज मी एका वेगळ्या विषयाला हात घालणार आहे. तो म्हणजे आनंदी जीवन. आनंदी जगण्याचा ध्यास म्हणा की हव्यास असायलाच हवा. कुणी काहीही म्हणत, पण नक्कीच आनंदाने आयुष्य जे आहे ते आहे. त्या परिस्थितीत मस्त जगून घेणे वाटते तितके सोपे सुसह्य नाहीच. पण काय हरकत आहे? आपले आपणच आवडत्या कामात कार्यरत राहून मनापासून त्या कामात झोकून दिले की काय बिशाद आहे. उदासी, हतबलता येण्याची, मनाला शरीराला चांगल्या पद्धतीने चांगल्या कामात गुंतवणे मात्र आपल्याच हातात असतं. त्यासाठी आयोजन, नियोजन आणि मुख्य म्हणजे सातत्य हवे असते. जाऊ दे, आज नकोच, बघू, करू अशा पळवाटा नकोच. मुळात मनापासून आवड असली की मग काहीच जाणून बुजून म्हणजेच बळजबरी करावंच लागत नाही. मनाला, शरीराला सवय, वळण आपोआप लागतेच. पण ठराविक काम, ठराविक वेळ आपोआप होतच राहते आणि अजून उत्साह वाढतो. मनाला आनंद मिळतो. आयुष्य हवेसे वाटू लागले की समजून जावे आपणच आपली वाट परिपूर्ण आनंदाने चालत आहोत. आनंदी जगणे वाटते तितके अवघड नाही. त्यासाठी सातत्याने मनात चांगल्या विचारांची पेरणी केली पाहिजे. ठराविक ध्येय घेऊन चालत राहिले की आनंद वाटा भेटत राहतात आणि मग जगण्याचा परिपूर्ण आनंद मिळत राहतो. आपण सगळेच जगत असतो, पण खरं सांगा, त्यातील अनेक दिवस आपण बिनकामी जगलेले आहोत की काय असंही वाटून जातं. गेलेले दिवस कधीच परत येत नाही. गेलेली वेळ कधीच परत येत नाही. त्यासाठी आलेला प्रत्येक दिवस माझ्यासाठी सुवर्ण संधी घेऊन आलेला आहे. तो मी समरसून जगणार म्हणजे जगणारच असं मनाला पक्क बजावून सांगितले की मन त्यात रमून जातं. किती जगला यापेक्षा कसा जगला याला माझ्या दृष्टीनं तरी खूप महत्त्वाचं स्थान आहे. मानव जन्म मानला तर खूप अनमोल, किमती आहे. त्याचे मोल करणं आपल्याच हातात आहे. म्हणूनच म्हणते, मस्त जगूया आणि स्वस्थ राहूया. धन्यवाद.